मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल केलाय। पुण्यातला राडा म्हणजे काँग्रेसचं इव्हेंट मॅनेजमेंट आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। काल रात्रीचा गोंधळ काँग्रेसने ठरवून या कार्यक्रमाला रंगवण्याकरता, या कार्यक्रमाची पार्श्वभूमी तयार करण्याकरता केलेला कार्यक्रम आहे। ज्या प्रकारे त्यांच्या नेत्यांनी कॉलेज कॅम्पसवर हल्लाबोल केला, मारामाऱ्या केल्या, अत्यंत दुर्दैवी आहे। ज्या प्रकारे काही लोकांना हाताशी धरून एका विद्यार्थिनीचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी झाला, तेही उघड झालेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं कालचा संपूर्ण जो प्रकार आहे हा काँग्रेसचं इव्हेंट मॅनेजमेंट होतं। काय होतं आहे की काँग्रेस पार्टी युवकांना या पद्धतीने आंदोलनामध्ये आणताय की काहीतरी लाठीमार करावा, काहीतरी त्या ठिकाणी एखादं अशी घटना व्हावी ज्यातनं आपल्याला युवकाची सहानुभूती मिळेल, युवकाचं त्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या बाजूने त्यांचं मत वळेल, याकरता काही आंदोलनं करणे, काही त्या ठिकाणी चिथावणी करून भाषणं करणे, युवकांना चिथावणी देण्याकरता भडकवणे, पक्षीय राजकारण करून युवकांचे माथे फिरवण्याचं काम काँग्रेस पार्टी करत आहे। तर ही थेट दृश्य आपण बघतोय। राहुल गांधी हे पुण्यामध्ये पोहोचलेले होते आणि हॉटेल शेरेटॉन या ठिकाणी सध्या ते दाखल झालेले दिसतात। राहुल गांधी यांच्यासोबत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते असतील आणि साधारणपणे संध्याकाळी 5 वाजता राहुल गांधी हे कार्यक्रमाच्या दिशेने जाताना आपल्याला बघायला मिळतील। अगदी काही वेळापूर्वी राहुल गांधी हे पुणे विमानतळावरती त्यांचं आगमन झालं, तिथे त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं महाराष्ट्र काँग्रेसकडून। आणि सध्याची ही दृश्य आपण बघतोय, पुण्यामधील हॉटेल शेरेटॉन या ठिकाणी राहुल गांधी पोहोचले। तिथे देखील पुन्हा एकदा राहुल गांधी हे शुभेच्छा स्वीकारताना दिसत आहेत, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत होतं आहे। राहुल गांधींच्या समर्थनार्थ होणारी ही घोषणाबाजी देखील आपण बघतोय। पुण्यामधल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या निमित्ताने राहुल गांधी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, पुण्याचा ते दौरा करतायत। काँग्रेसचे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे नेते, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ हे सगळे या ठिकाणी पोहोचताना आपण पाहतोय। यशोमती ठाकूर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे सगळेच नेते आता इथून पुढे राहुल गांधी यांच्या सोबत असतील आणि संध्याकाळी 5 वाजता राहुल गांधी हे कार्यक्रमाच्या दिशेने जायला निघतील। मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील या एकूणच पुण्यामध्ये ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे तिथे तैनात करण्यात आलेला आहे। राज्यामधल्या वेगवेगळ्या भागामधून विद्यार्थी हे हा कार्यक्रम बघण्यासाठी, यामध्ये सहभागी होण्यासाठी पुण्याच्या दिशेने निघालेले आपण बघितलेले आहेत। साधारणपणे 42,000 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याच्या निमित्तानं नोंदणी केली अशी ही माहिती मिळते। राहुल गांधींच्या पुण्यातल्या या मोठ्या कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांनी काहीशी नियमावली देखील आखून दिलेली होती। या नियमावलीचं पालन करत आजचा हा कार्यक्रम होणार आहे। जेनझीला एका पद्धतीने पुन्हा एकदा आकर्षित करून घेण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न असेल। मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत आणि राज्यभरातले विद्यार्थी खरं तर या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असल्यामुळे आज राहुल गांधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेमकं काय बोलणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। संध्याकाळी साधारणपणे 6 वाजता या कार्यक्रमाची वेळ असेल। AISSMS या मैदानावरती पुण्यातल्या हा कार्यक्रम होणार आहे। विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, रोजगाराचे मुद्दे, तरुणाईच्या वेगवेगळ्या समस्या या सगळ्यांच्या संदर्भात राहुल गांधी हे आज भाष्य करतील। विद्यार्थी विद्यार्थिनींशी संबंधित देखील जे मुद्दे आहेत त्यावरती राहुल गांधी आज बोलताना दिसतील। हॉटेलच्या आतमधली देखील ही दृश्य आपण पाहतोय। हॉटेल शेरेटॉन या ठिकाणी सध्या राहुल गांधी पोहोचलेले आहेत। आज साधारणपणे 6 तास राहुल गांधी हे पुण्यामध्ये असतील अशी प्राथमिक माहिती मिळते। या दरम्यान खरं तर काल सुप्रिया सुळे यांनी देशातली काँग्रेस आणि महाराष्ट्रातली काँग्रेस या संदर्भात समन्वयाचा अभाव असल्याचं विधान केलेलं होतं। या संदर्भात देखील राहुल गांधी महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांसोबत काही बोलणार का, काही कानमंत्र देणार का, सूचना करणार का हे बघणं देखील महत्त्वाचं राहणार आहे।
काल पुण्यामध्ये भाजप अभविप संघटना आणि काँग्रेस यांच्यामध्ये राडा देखील झालेला बघायला मिळालेला होता। या संदर्भात राहुल गांधी यांना माहिती देखील देण्यात आलेली आहे। त्यामुळे राहुल गांधी याविषयी काही बोलणार आहेत का, भाष्य करणार आहेत का, हे बघणं देखील महत्त्वाचं राहील। अर्थातच कार्यक्रमाचं जे ठिकाण आहे, प्रवेशद्वार, वाहनतळ, जे प्रमुख चौक आहेत शहरामधले, या सगळ्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। वाहतुकीचा प्रवाह देखील सुरळीत राहावा या दृष्टीने वाहतूक पोलिसांचे देखील प्रयत्न असतील। वाहतुकीच्या नियोजनासाठी देखील हा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येताना दिसतो आहे। पुण्यामध्ये सध्या राहुल गांधी पोहोचलेत आणि छात्रों की गूंज या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सध्या ते संवाद साधताना दिसतील। दुसरीकडे हे दोन खरं तर महत्त्वाचे कार्यक्रम आज महत्त्वाचे आहेत। आज ज्या पद्धतीने राहुल गांधी हे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत, त्याच पद्धतीने आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या नव्या कार्यकारिणीसोबत संवाद साधण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे एकाच वेळेला कदाचित हे दोन्ही नेते या दोन्ही कार्यक्रमामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतील। याआधी भाजपकडून वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले, तरुणाईला आकर्षित करण्यासाठी, जेनझी पिढीसाठी वेगवेगळे उपक्रम आणि योजना राबवल्याच्या बातम्या देखील आपण आतापर्यंत पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत। सोबतच सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील जेनझी पिढीसाठी एक कार्यक्रम घेतलेला होता, ज्यामध्ये सुमारे 2000 शहरांमधले विद्यार्थी सहभागी झालेले होते देशभरातल्या। आणि यानंतर काँग्रेसचा हा जो आजचा कार्यक्रम आहे, जो छात्रों की गूंज या नावाने होणार आहे, आज संध्याकाळी जो पुण्यामध्ये कार्यक्रम होतोय, तो देखील एकूणच या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती या कार्यक्रमाला महत्त्व आलेलं आहे। आताची